हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे. आमच्या पप्पांचा बर्थडे तिथून बघतो. आमच्या पप्पांचा बर्थडे आहे. सो त्याच्यासाठी बघू आता स्पेशल आम्ही कुठे जाणार नाही आहे, बाहेर घरीच सेलिब्रेट करणार आहे. सो कंटिन्यू बघत आता. इथे बघू शकता सोनलने आज चपाती केल्या आहेत. शेकवते म्हणजे मम्मीला हेल्प करते. सोनल एवढ्या चपात्या शेकवल्यात त्याने. मस्त रे, प्रो झाली सोनल. मग आता मी तर सोनललाच घेऊन जाईल. सोनल शिकते. मी अशीच आली इथे बघायला, मम्मीला सांगायला की काय सांगाल की मी आता कधी करणार मी असं. ओ, हे माझे डायलॉग असले पाहिजे. मला इथे उभंच केलं. शिकव करणार कधी विचारतेस तर मग आताच करायला सुरुवात कर. कशाला बघायचं ना. तसं येतं पण प्रॉपर सगळं कधी केलं नाही. हा, एवढं सगळं करायला मी मध्ये पण करायला घेतलेलं माहिती. आणि मग नंतर परत सगळे कामामध्ये राहून जातं, कामामध्ये वेळ नाही. पण आता माझे कॉलेज संपणार आहे तर रोज जेवण बनवणार परत स्टार्ट करणार. फाडली नजर लागली. मगाचपासून एवढ्या शिकवलं तिने. मम्मी डायरेक्ट हाथ. ये सुपर पावर हमें कब आएगी? हम भी बाद में प्रो हो जाएंगे. आज मम्मीने स्पेशल केलेले आहे. काय आज मम्मीने स्पेशल केलेलं आहे वजडी. आणि ती माझी खूप जास्त फेवरेट आहे, खूप जास्त. यात मटण आणि ह्यात वजडी. तर माझी खूप जास्त फेवरेट आहे. आणि आज स्पेशल जसं की स्टार्टिंगला सांगितलं इंट्रोमध्ये की पप्पांचा बर्थडे आहे. सो आज बर्थडे स्पेशल लंच मेन्यू आहे. आणि ॲक्च्युली मम्मी चालली आईला सोडायला, त्याच्यामुळे आज आम्हाला थोडंसं प्लॅन चेंजेस करावे लागतील. आज आम्ही कुठे जाणार नाही, घरीच सेलिब्रेशन होईल. तर जे काही छोटं मोठं होईल ते तुम्हाला दिसेल. आम्ही आलेलो आहोत आणि पप्पांना गेलेलो गिफ्ट घ्यायला, पण गिफ्ट काय मिळालं नाही. सो फक्त केक घेऊन आलेलो. मनासारखं नाही भेटलं म्हणून नाही भेटलं. आणि ही आम्हाला पण शिक्षा आहे, कारण की ऐन वेळेला आम्ही घेतो बर्थडेच्या दिवशी. आधी एवढे दिवस झोपले लोक आम्ही घ्यायला, आणि आज आम्ही गेलो. स्वतः काय अवेलेबल नाही, तर बस केक घेऊन आलो. तर छोटंसं सेलिब्रेट करू. अजून मम्मी पण नाही आली, 8 वाजता आले. पूर्ण म्हणजे गेल्या वर्षी आमचा एकदम मस्त झालेला. पप्पांना गिफ्ट तुम्हाला पण माहिती दिलेलं, रिंग, गोल्ड रिंग दिलेली. सो छान झालेलं. दरवर्षी एवढं एफोर्ट नाही करू शकत. हा, पण आणि यावेळेला मम्मी पण नव्हती म्हणून आमच्या खाली पूजा चालू आहे म्हणून आवाज येईल. चला आता जातो. आणि मम्मी आल्यावर मग आपण सेलिब्रेट करू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. माझे पप्पा. पप्पा बोलली. अरे मी ते चॉकलेट मेल्ट झालं, कारण की बाहेर ठेवलेलं ना. हो असं. तर गाईज हा आहे नेक्स्ट डे आणि ट्रेन आलेली आहे. गाईज काय मस्त पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट झाला. अँड आज आहे दुसरा दिवस. सो बॅक टू आवर शेड्यूल. सोनल गेली आहे क्लासमध्ये आणि मी करते ॲड शूट. सो आज मला एक साडी दाखवायची आहे जी ना ऑल ओव्हर इंस्टाग्राम लाईक कुठे पण बघाल ती ट्रेंडमध्ये आहे. व्हायरल साडी जात आहे ती खूप जास्त. सो आय टू वॉन्टेड इट. मला म्हणजे कसं पण करून ती साडी पाहिजेच होती. आणि मला एका पेज मी बाय करणार होती, बट मला एका पेजकडून रिसीव्ह झाली. सो आय वॉज हॅपी की ठीक आहे आली यासाठी. मी दाखवते तुम्हाला.
दिस इज द साडी. बघू शकता, प्रिटी कलर. तुम्हाला माहितीच असेल की फुल इंस्टाग्राम वगैरे वरती मिशो साडी असं करून व्हायरल होत आहे. बट मला शृंगार साडी आहे इंस्टाग्राम पेजमधून रिसीव झाली आणि इतकी सुंदर आहे. बॉर्डर बघू शकता, मस्त आहे, एकदम रिच आहे. भलेही छोटी बॉर्डर आहे, जास्त वर्क नाही आहे, बट त्याचं क्लॉथिंग फॅब्रिक खूप जास्त रिच आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत. बट आय चॉज दिस कलर आणि आय एम हॅपी की मी हा चूज केलाय कलर, बिकॉज दिस इज ग्रीन, ऑरेंज, लाईक खूप सारे कलर्स. बाहेर गेलं तर वेगळा दिसेल उन्हात वगैरे, किंवा पार्टी लाईट्समध्ये तर वेगळंच वाटेल. सो आय एम हॅपी. जर तुम्हाला बाय करायची असेल तर मी लिंक कॉमेंट डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण चेक करू शकता, मिस कोमल चव्हाण. आणि अजून एक पार्सल आलं आहे, वेट मी ओपन करून दाखवतो. सो ही साडी मला कुठून रिसीव झाली नाही माहिती. ही साडी कुठून रिसीव झाली मला माहिती नाही. आता इंस्टाग्राम पेजमधून मला मेसेज येईल की आम्ही साडी पाठवलेली रिसीव झाली का, तेव्हा मला समजेल. आणि ओ वाव, द साडी आय वॉज वेटिंग फॉर. वाव, खूप हलकी यार. मला वाटलं खूप हेवी असेल. ओपन ही मस्त असं ना, पूजा अँड ऑल असतं ना, तेव्हा वेअर करू शकतो. बिकॉज त्यावरती ना असे कावचे प्रिंट्स आहेत. सो आय फील लाईक भगवान म्हणजे देवाचं वगैरे. बट असं काही नाही आहे, यू कॅन वेअर इट वेन एव्हर यू वॉन्ट. बट या प्रिंट्स सगळे ऑल ओव्हर साडीला असेच आहेत. सो आय थॉट की असं महाशिवरात्री वगैरे यू कॅन वेअर इट. खूप प्रिटी यार, कलर खूप सुंदर दिसतोय, मला आवडला. आणि अशी बॉर्डरला बघू शकता डिझाईन म्हणजे लेस वर्क आहे. आणि याचा ब्लाउज पीस कसा आहे वेट दाखवू बघा. हा तर पल्लू आहे, हा साडीचा पल्लू. आणि ब्लाउज पीस ओके. सो छोटा आहे का, मला असं छोटा वाटतोय ब्लाउज पीस. आणि असं वर्क आहे ब्लाउजला पण. सो हाताला वगैरे देऊ शकतो आपण पॅटर्न. बट आय लव्ह दिस साडी. खूप हलकी फुलकी आणि प्रिटी. आय लव्ह इट. हा मला पेज माहिती नाही कुठून रिसीव झालाय, बट डेफिनेटली आय विल शेअर, बिकॉज तोपर्यंत मी सर्च करेनच कुठून रिसीव झाली आहे. आणि हा दॅट्स इट. आता बघू काय बाकी असेल, ॲड शूट किंवा एडिट वगैरे करायचं ते मी करेन. आणि मग काय होतं ते तुम्हाला दिसेल. हा बघितला तिने. पण ही जे ग्रीन हे आहे ना मला चांगलं नाही वाटत. शिवानी दीदी बघते. आयपॅड साठी घेतलाय कवर आणि स्क्रीन गार्ड पण लावतोय. खूप दिवसानंतर एवढं महिने झाले जेव्हा लावलंच ना, असंच यूज करतो रोज. मम्मी आता मस्त पैकी न्यू दिसेल. गाईज आम्ही इथे लस्सी प्यायला आलो आणि ते बघा आमची स्टुडंट भेटली आणि आली मला दिसली आणि मला गायब झाली. चॉकलेट घ्यायला गेली, इथे लस्सी घेतली. आता आम्ही बसतोय प्यायला आणि इथे बघा किती प्रेम करतात आमच्यावर. सोनलला बघा तेव्हा चॉकलेट देतात. किती प्रेम आहे त्यांचं, त्यांना माहिती आहे किती जीव लावलेला. सोनलला सगळेच चॉकलेट देतात. प्यारी समझ गई. पॉइंट. बस हमें ही नहीं देता कोई. कोई तरीका है भीख मांगने का? नाईस. आधी मम्मी सोबत नेहमी इथे यायचो प्यायला ना. आमचा फेवरेट त्या दिवशी खाल्लेलं म्हणून आज आम्ही परत आलोय. आज शिवानी सोबत. आणि हे तर भारी लागतं म्हणून. आणि दुसरं पण घेतलं. नाही आलो. भिजत हा ना, मज्जा आलेली.
आज आम्ही इथे बसतो. आज शॉर्ट्स खाऊन बघूया. लोकेशन खरं मी दिसेन ना तिथून. आता आमचा 1 तासानंतर आमचं हे आलं. एवढ्या आमच्या गप्पा झाल्या, गप्पा मारून तेव्हा आलं. आता बघू हे टेस्ट करून कसं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आहे. मस्त सजवलंय, लाईट्स वगैरे जाम भारी वाटतं. पडगेला नेहमीच डेकोरेट करतात. रस्ते ब्लॉक, ढोल पथक आहे. मेकओव्हरमध्ये मॉडेल डेमो आहे आणि सोनल माझ्यावर सुंदर असा लुक करणार आहे. सो स्टे ट्यून. लेडी क्राफ्ट बुटीक यांची साडी आहे. सो ती येत आहे आता फास्टमधून आणि मी आता मॉर्निंग ब्रेकफास्ट करते. आफ्टर सो लॉंग मम्मीने इडली बनवली आहे कारण की मला इच्छा झालेली खायची आणि जर माझी इच्छा झाली आहे सो मम्मी लगेच बनवते. आणि इथे नारळ पाणी पप्पा आणतात रोज सकाळी. सो ते प्यायले आणि मस्तपैकी आता मी इडलीचा नाश्ता करते बिकॉज दॅट इज माय फेवरेट. आणि सोनलला अजिबात नाही आवडत इडली विडली, बट मी आता खाणार आहे मस्तपैकी आणि मग भेटूया. गाईज आता ऑलमोस्ट हेअरस्टाईल व्हायला आली आमची. तर हेअरस्टाईल कम्प्लीट झाल्यावर मेकअप आम्ही स्टार्ट करू. तोपर्यंत स्टुडंट्स पण येतील आणि मी खूप एक्सायटेड आहे आजचं लुकसाठी. सो लेट्स सी. तर गाईज लुक झालेला आहे. मम्मी झोपले. खूपच हाय शकतात. काय साडी भारीच आहे, एक नंबर. असं सेम लागलं. कसा आलाय लुक? ड्रेस भारी, खूप छान, एक नंबर वाटतं. एक नंबर झाले. खरंच छान दिसतंय. बाबा नवरी दिसते. मस्त झालं. मेकअप पण आणि स्टाईल, हेअरस्टाईल पण खतरनाक. आता बाकी आहे की नाही तर लग्नात आता काय करायचं ठेवलेस बाकी नाही. सगळंच केलीस. आता लग्नात काय करणार देवालाच माहिती. इथे बघ दीदी, हा आहे आजचा लुक, डेमो लुक. साडी बघू शकता, लेडी क्राफ्ट मस्त, ब्लाऊज ब्यूज आणि हेअरस्टाईल आणि मेकअप. चला आता आम्ही जरा फोटो काढतो. आता आम्ही घेतो. संपल्यावरती सोनलचा फोन येतो, चालू होतो. अरे तू कॅमेऱ्यावरती आलं, येऊन गेलेलं. बघितलं नवरी कशी भडकते. ऑब्विसली त्या सिच्युएशन मध्ये तर डेंजर पडते मी अजून. आता तरी खूप काम त्यावेळेस तर फायरी पेल सगळ्यांवर. लक्षात ठेवा. व्हिडिओ शूट घडलं नाही. हो गया सबका. चला आता चेंज लुक दाखवतो. हा लुक कसा वाटला ते पण सांगा जरा. हा लुक कसा वाटला? छान बोला. आवडला ना? थँक्यू. चला आता सेकंड लुक. हां बंद कर. झालेला आहे माझा रिसेप्शन लुक. इथे मी जुगाड करते. इयरिंगचं पट्स असतं ना ते लपवते. आणि इथे माझे स्टुडिओ केला आम्ही लगेचच. अर्धा तासात सगळं हेअरस्टाईल वगैरे चेंज, लिपस्टिक, आय लुक, ते हळदी कुंकूवाला पण चेंज. कसा वाटला तुम्हाला सोनल मेकओव्हर मध्ये जॉईन होऊन? खूप छान. नवीन नवीन गोष्टी, ट्रिक्स वगैरे शिकायला मिळाल्या. आणि कसं क्विक चेंज ब्राईडचं असतं नवारीवरती, नंतर लेंगा. आता आपला रिसेप्शन लुक झाला. तर तुम्हाला आता समजलं ना की तुम्ही जेव्हा ऑर्डर घेणार तर विधी लुकच्या नंतर रिसेप्शन लुक मध्ये काय काय चेंजेस करायचे, काय काय नाही करायचं, ते सगळं समजलं.
आता तुम्ही घेऊ शकता ना ऑर्डर. आणि या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना फॉलो करायचंय आणि ऑर्डरसाठी DM करायचंय. यांचे इन्स्टा ID सोनल चव्हाण मेकओव्हरच्या इन्स्टा ID वर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि लवकरच त्यांचा एक्झाम डे सुद्धा असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर देअर मॉडेल्स. आणि त्याचसोबत त्यांचं सर्टिफिकेशन डे सुद्धा ते पण बघायला भेटणार आहे. स्टुडंट झाले जे फ्रेशर्स आहेत पूर्ण. आणि आता ते एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होणार आहे. सो तुम्ही एक्साइटेड? ऑलरेडी मी त्यांचे मेकअप बघितले आहेत आणि मी इतकी खुश झाली. सो माझी जरा अपेक्षा वाढल्या मॉडेल एक्झाम साठी. सो बघूया. चला